रामकृष्ण हरी, मी प्रिया, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की हे झाड जे मी तुम्हाला दाखवते आहे माझ्या कुंड्यांमधलं खूप भारी आहे। त्याला आता बी फुटले, म्हणजे त्याचं आपण दुसऱ्याकडं स्थलांतरित मी इथं केलं आहे, तर ते सुद्धा छान जगलं गेले, म्हणजे छान आता हे होते त्याला। इथे सुद्धा मी एक लावलं आणि अशा प्रकारे मस्त अशी त्याला बी फुटले, भारी वाटते। आणि इकडं गोकर्णाला सुद्धा आज खूप दिवसांनी फूल आलं। तर चला तर मग आज मी तुम्हाला माझं किचनचं रूटीन दाखवणार आहे, म्हणजे स्वयंपाक करताना पसारा होणार नाही अशा गोष्टी। तर साईड कटनी भाजीसुद्धा माझी टाकून झाली, ती काही मी तुला दाखवली नाही तुम्हाला। तर इथे पसारा जो दिसतोय तर तो पसारा नाही म्हणता येणार, इथे मी मसाला केला होता भाजीसाठी, त्यामुळे इथं मसाल्याचे भांडे हे ते आणि भाजी साफ करताना ताटली हे ते भांडी पडलेली आहेत। तर ती भाजी होती तोपर्यंत मी हेच माझी सवय आहे की त्यातल्या त्यात ती लगेच भांडी घासून घ्यायची, म्हणजे पसारा होत नाही आणि मग आपल्याला काम करायला सुद्धा सोपं पडतं। भाजी होते सर माझी, इकडं भांडीसुद्धा घासून होतात पटकन तेवढ्या वेळामध्ये। आणि भांडी घासून झाले की मग आपला स्पेस पण भेटतो बाकीच्या गोष्टी करायला। तर भांडी घासून झाले तर मी लगेच पीठसुद्धा मळून घेतले। आता हे तूपसुद्धा भरून घ्यायचे, काल रात्रीच आणलं होतं। तर पीठ मळायच्या आधी मी सुरुवातीला परत स्वच्छ धुवून घेते, कारण की आपण अशीच ठेवत असतो, त्यामुळं सुरुवातीला परत छान धुवून घ्यायची आणि त्यात पाणी टाकून पटकन मीठ त्यात विरघळण्यासाठी। आणि त्यानंतर पीठ चाळून घेते इथे मी गव्हाचं, आणि त्याच पिठामध्ये डिशने थोडंसं पीठ चपातीला गोळ्यासाठी लावण्यासाठी काढून घेते मी। असा सेपरेट डबा करत नाही त्यासाठी। आणि हा डबा आता पीठ मळायच्या आधी डबा सुरुवातीला साईडला ठेवते, कारण जेणेकरून काही उडणार नाही त्याच्यावर आणि आपला हातसुद्धा लागणार नाही। तर इथे पीठ मळून झालं तर लगेचच मी वट्टा क्लीन करून घेते आणि ते पीठ साईडला ठेवते, जेणेकरून पसारा होणार नाही। अशा सवयी लावल्या की आपल्याला सोपं पडतं आणि स्वयंपाक करायलासुद्धा उत्साह होतो। 15-20 मिनटं पीठ भिजेपर्यंत इकडे मी साईड कट कुकर लावून घेतला। स्टेप बाय स्टेप अशी कामं केल्यानंतर आपला स्वयंपाक करायलासुद्धा सोपं पडतं। कुकर लावतेच तोपर्यंत भाजीसुद्धा चेक केली की शिजली की नाही। तर भाजी व्यवस्थित राजमाची होती, त्यामुळे तिला 5 ते 6 शिट्ट्या दिल्या, त्यानंतर ती छान शिजली गेली। तीसुद्धा काढून घेतली एका भांड्यामध्ये, म्हणजे ते सुद्धा भांडं घासायला जाईल आणि साईड कट भाजी व्यवस्थित राहील पातेल्यामध्ये भांड्यामध्ये स्टीलच्या। आणि पीठसुद्धा छान नरम झाले। आता चपात्यांची सुरुवातीला तवा गरम होते तोपर्यंत मी गोळे करून घेतले चपात्यांचे आणि मग लाटून घेतले एक एक, आणि ते मस्त अशा चपात्या झाल्या। तर त्या चपात्यांचा पसारा होतोच, थोडाफार पीठ सांडतंच, तर ते सर्व जागच्या जागी ठेवून भांडी साईडला काढली। आणि त्यानंतर चपात्या होईपर्यंत कुकर थंड झाला आणि मग डाळीलासुद्धा फोडणी दिली। सांगायचा उद्देश हाच की स्वयंपाक करताना स्टेप बाय स्टेप केलं ना की आपली कामंसुद्धा पटपट होतात आणि एक उत्साहसुद्धा होतो की आपली स्वयंपाक करताना। जर रंगत कामं केली की ती पटपट होत नाहीत। आता मी जवळजवळ अर्धा तास खूप झाला मला हा स्वयंपाक करण्यासाठी, कारण स्टेप बाय स्टेप केल्यावरती आपल्याला पटपट होतात ही कामं। आणि वट्टावरेपर्यंत माझी तूपसुद्धा बरणीमध्ये भरून ठेवलं महिनाभराचं। आणि आता इथे भांडी घासलीत आणि ही आता भांडी स्वयंपाकाची कुकर येते घासून घेते, म्हणजे वट्टा एकदाचा क्लीन होईल आणि एका चुटकीमध्ये भांडी क्लिअर। सांगायचा उद्देश फक्त असंच दाखवलं, एका चुटकीत कधीच भांडी होत नाहीत आपली। तर इथे वट्टा आवरून झाला आहे, स्वयंपाकाची भांडीसुद्धा घासून झाली आणि पटकन होतात। जर सकाळचं रुटीनप्रमाणे आपण झटपट कामं केलीत ना की मग स्वयंपाकसुद्धा पटपट होतो आणि पसारासुद्धा आपल्या किचनमध्ये होत नाही। आणि किचन स्वच्छ असेल तर दिवसभर आपण फ्री होतो, आणि जर तिथल्या तिथंच जर किचनमध्ये राहिलं ती कामं पटपट होत नाहीत। आता इथे तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवते। संध्याकाळी स्पेशल म्हणजे मी आज आमरस केला होता। तर हे गावचे रत्नागिरीचे आंबे आणलेले, तर त्याचं रस करायचं आहे। तर त्याचं मी चीक काढून मस्त असा घट्टसर आंबा होता, मस्त रसाळदार, आणि तो काय असा चमच्याने किंवा असा काढण्यासारखा नव्हता, कारण खूप रस्सेदार आंबा होता आणि त्यामुळे तो मला हातानेच पिळावा लागला, कारण की खूप रस्सेदार होता। तुम्ही पाहताय मी जेवढं पिळते तेवढा त्यातून असा रस असं जाड असं आंबा होता, असा एकदम रस्सेदार।
त्यामुळे तो हातानेच पिळून घेतला आणि शक्यतो जेवढं तुम्ही हाताने पिळाल ना तेवढा रस चांगला निघतो. तुम्ही कितीही चमच्याने काढायला गेलात तरी त्यात राहतोच आणि तो स्वच्छ धुतल्याशिवाय तो रस पूर्ण निघत नाही आंब्यातून. आता हा बाटा तुम्ही कोयरी म्हणता काय माहीत नाही, पण आमच्याकडे बाटा म्हणतात. तर तो सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हा पहिल्या पाण्यामध्ये मी व्यवस्थित एकदा पिळून घेते सर्व बाटे साल हे ते आणि पुन्हा एकदा एका पाण्यामध्ये. त्यातून सुद्धा तुम्ही पाहालच पुढे की केवढा रस निघाला. कोकणी आंबा शेवटी कोकणीच. तुम्ही कितीही दुसरे आंबे आणा, ह्या रसाशिवाय दुसरे आंबे त्याच्या पुढं काहीच नाही आहेत. आणि ह्याला कलबी आंबा म्हणतात आमच्याकडे. तर त्या आंब्याचा रस आहे हा. आणि कलबी आंब्याला खूप असा रस्सेदार असतो तो आणि त्याचा आमरस पण खूप गोड होतो आणि खूप गोड असतात हे आंबे. तर आमरसामध्ये ह्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर आणि 1.5 वाटी साखर टाकली आहे, कारण की रस आंबा खूप गोड असल्यामुळे तर मला जास्त साखर टाकायची गरज पडली नाही. आता हे रस काढून घेतला तर एकदा मिक्सरमध्ये फिरवणार आहे, म्हणजे एकसारखं तो सेट होईल. आणि छोटीला पण त्यातल्या त्यात मी मस्त अशी फ्रुटी टाईप बाटलीमध्ये भरूनच, आणि तिला म्हटलं तर फ्रुटी म्हणून, तर तिने पण आवडीने प्यायली ती फ्रुटी, मँगो फ्रुटी. तर इथे रस झाला आहे, तो आता फ्रीजमध्ये ठेवते. या खायला सर्वांनी आमरस. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.